मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिसायला किती मस्त दिसतोय आणि हो, करायला पण तितकाच सोपा आहे बरं का. मस्त छान चटपटीत कुरुम कुरुम लागतो. आणि याचा मसाला म्हणजे चिवडा मसाला पण आपण घरीच केलाय, त्यामुळे काम अगदी मनासारखं होतं. हवा तसा चवीमध्ये बदल देखील करता येतो. चला तर मग करूयात चटकदार कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा. पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करतेय किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण सगळ्यात आधी चिवडा मसाला करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. तसेच 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर देखील घेतलेली आहे. 1 चमचा हळद आणि 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला साधी बडीशेप घ्यायची आहे आणि अगदी अर्धा चमचा लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड देखील घ्यायचं आहे. सायट्रिक ॲसिड घेताना जरा जपूनच, ते जर जास्त झालं तर चिवडा आंबट होऊ शकतो. आता 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे. तर बास, फक्त इतक्या सामानांमध्येच आपल्याला मस्त चटपटीत असा चिवडा मसाला घरच्या घरी बनवता येतो. तर आता आपण एक मिक्सरचं बारकं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये हे सगळे जे जिन्नस आहेत ते घालून घेऊयात. तर आपण यामध्ये साखर, जिरे पावडर, धने पावडर, बडीशेप, हळद आणि मीठ वगैरे हे जे काही आहे ते सगळं या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. जर तुमच्याकडे लिंबू सत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचा आमचूर पावडर वापरली तरीही चालेल. आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर याला झाकण लावून आपण एकदम बारीक अशी याची पावडर करून घेणार आहोत. तर हे पहा, एकदम चटपटीत असा आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे. आता लगेचच आपण एक कढई गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये जे आपले पातळ पोहे आहेत ते भाजून घेऊयात. इथे मी हे 250 ग्रॅम इतके पातळ पोहे घेतलेले आहेत. 250 ग्रॅम पोह्यांचा जवळपास अर्धा किलो इतका चिवडा बनून आपला तयार होतो. पण हे पोहे भाजण्याआधी आपल्याला ते व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा जो काही भुगा असतो किंवा घाण असते ती चाळून झाल्यावरती निघून जाते. आता हे जे पातळ पोहे आहेत हे जवळपास एक 40 ते 50 सेकंद आपल्याला हाय फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. यामुळे आपला चिवडा एकदम कुरकुरीत होतो. हे पोहे भाजायला खूप जास्त वेळ नाही लागत, तर फक्त ते गरम झाले की एकदा हाताने दाबून पाहायचे आणि मस्त कुरकुरीत झाले असतील तर मग ते काढून घ्यायचे. हे पोहे भाजताना आपल्याला 2 चमच्यांचा उपयोग करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे भाजता येतात. तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे पोहे सुद्धा भाजून घेऊयात. फक्त हे पोहे भाजताना थोडे थोडे करूनच भाजायचे आहेत. हे सगळे पोहे भाजून झाले की मग एका कढईमध्ये आपण तेल घेऊयात आणि यासाठी लागणारे जिन्नस तळून घेऊयात. तर इथे मी 100 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. 100 ग्रॅम म्हणजे साधारण एक मोठी वाटी इतके हे शेंगदाणे आहेत. मस्त 2 ते 3 मिनिटं तळल्यानंतर याचा कलर छान असा बदललेला असेल आणि हे मस्त खरपूस असे झालेले असतील. मग आता आपण हे सगळे शेंगदाणे काढून घेऊयात आणि लगेचच जे आपण पोहे भाजलेले होते त्यावर घालून घेऊयात. शेंगदाणे काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये आपण 60 ते 70 ग्रॅम इतकी पंढरपुरी डाळ घेणार आहोत. आता ही डाळ सुद्धा या तेलामध्ये आपल्याला चांगली 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. ही डाळ खूप जास्त सुद्धा आपल्याला तळायची नाहीये, कारण ही लगेचच आपला कलर बदलते आणि मग कडवट लागायला लागते. तर आता हे पहा, छान हिचा गोल्डन असा कलर झालेला आहे. आता ही डाळ सुद्धा आपण काढून त्या भाजलेल्या पोह्यांवरती घालून घेऊयात. आता परत याच तेलामध्ये आपण 100 ग्रॅम इतके खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तेही घालून घेऊयात. हे खोबऱ्याचे काप करताना आपल्याला अगदी पातळ करायचे आहेत आणि मस्त 1 ते 2 मिनिटं या तेलामध्ये खरपूस असा कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे. तर हे पहा, काय सुंदर असा कलर आपल्या या खोबऱ्यांना आलेला आहे. आता हे मस्त खोबरं सुद्धा आपण या भाजलेल्या पोह्यांवरती घालून घेऊयात.
आता यामध्ये आपण 50 ग्रॅम काजू पाकळी देखील घालणार आहोत. आता काजू देखील हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा काढून परत आपण त्या पोह्यांवरती घालून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजूसोबत बदामाचे तुकडे देखील अशाच प्रकारे तळून घेऊ शकता. इथे मी फक्त काजूचे तुकडेच घालणार आहे. तर आता हे पहा, आपले काजू देखील छानपणे तळून झालेले आहेत. आता याच तेलामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून त्याही घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपल्याला एकदम कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. जर आपल्या मिरच्यांमध्ये थोडासा जरी ओलसरपणा राहिला तर आपला चिवडा लगेचच नरम पडू शकतो. त्यामुळे मिरच्या आपल्याला अगदी कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मिरच्या मस्त तळून झालेल्या आहेत. आता यासुद्धा आपण चिवड्यामध्ये घालून घेणार आहोत. आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा चिवडा असा देखील ठेवू शकता. पण जर या चिवड्याला आपण मस्त जिरं मोहरीचा तडका दिला तर चिवडा अजूनच सुंदर लागतो. तर आता या राहिलेल्या तेलामध्ये आपण 1 चमचाभर मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी मस्त अशी तडतडली की मग यामध्ये 1 चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं सुद्धा आपल्याला मस्त फुलू द्यायचंय. मग यामध्ये आपण 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. लसणाच्या पाकळ्या घालताना आपल्याला त्या खलबत्त्यावर छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत, मग घालायच्या आहेत. आता याच सोबत यामध्ये आपण 20-25 कढीपत्त्याची पानं देखील घालणार आहोत. आता आपल्याला कढीपत्ता आणि लसूण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. लसूण आणि कढीपत्ता देखील आपल्याला एकदम कुरकुरीत असा तळायचा आहे. नाहीतर याच्यात सुद्धा जर ओलसरपणा राहिला तर आपला चिवडा नरम पडतो. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत. आता हे सगळं आपण एकदा चांगलं हलवून घेऊयात आणि मग लसूण कढीपत्ता झाऱ्याने काढूयात आणि मग आपण तो चिवड्यावरती घालून घेणार आहोत. आता आपले सगळे जिन्नस मस्तपैकी तळून झालेले आहेत आणि आता हे जे राहिलेलं तेल आहे हे देखील आपण या चिवड्यावरती कडकडीत मोहन म्हणून घालणार आहोत. आता आपला हा चिवडा आपण झाऱ्याच्या साह्याने एकदा छान असा हलवून घेऊयात. म्हणजे हे जे काही आपण तेल घातलेलं आहे किंवा बाकीचं माल मटेरियल घातलेलं आहे ते छानपणे पोह्यांच्या चिवड्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तुम्हाला जर हा चिवडा कोरडा फडफडीत हवा असेल तर तुम्ही यामध्ये जे मी नंतर तेल घातलं होतं ते नाही घातलं तरीही काही हरकत नाही. आपण हे जे काही जिन्नस तळून घेतले आहेत तेवढं तेल देखील या चिवड्याला पुरेसं होतं. पण आमच्या घरात तरी अगदी मोकळा फडफडीत चिवडा कोणाला आवडत नाही. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने थोडंसं तेलाचं मोहन यामध्ये घालतो. तर आता आपण जो सगळ्यात आधी मसाला तयार करून ठेवला होता तो मसाला लागेल असा थोडा थोडा यामध्ये घालून घेणार आहोत आणि चिवडा छानपणे मिक्स करणार आहोत. आधी 4-5 चमचे चिवडा मसाला यामध्ये घातल्यानंतर आपण हातांनी हा छान मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा राहिलेला हा मसाला यामध्ये घालून घेऊयात आणि छानपणे एकजीव हे सगळं काही करून घेऊयात. हा चिवडा मिक्स करताना अगदी हलक्या हातांनी आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर लगेचच त्याचे तुकडे पडतात. आणि शक्यतो चिवडा छान एकजीव असा मिक्स करताना आपल्याला चमच्यांनी नाही तर हातांनी तो एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जे काही यामध्ये सामान टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे तो सगळ्या पोह्यांना एकसारखा लागला जातो. काय मग, कशी वाटली आपली आजची रेसिपी? आपली जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती आपण दिवाळीचे भरपूर सारे पदार्थ याआधी पोस्ट केलेले आहेत, ते सुद्धा जाऊन नक्की पहा. आणि हे व्हिडिओज तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.